सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आणि थोडीशी गोष्ट शेअर करायची आहे, ती कधीतरी मध्ये करेन किंवा शेवटी करेन. ओके. त्यामुळं आवाज थोडासा घाबरा येऊ शकतो, कारण मी घाबरलेली आहे. असो, रवी शेठ आणि शारदाच्या लक्षात आलं की शशी आणि चंद्रामध्ये काय सुरू आहे, आणि आईवडील होणार आहेत तरीही ते दोघे का खुश नाहीत. आणि रवी शेठने चिडून शशीला बोलवून घेतला आणि शशी घाबरत आला आणि म्हणाला, काय झालं बाबा? आणि रवी शेठ सोफ्यामध्ये बसले, पायावर पाय टाकून, आणि एक पाय ते हलवत होते. त्यांना जेव्हा राग येतो ना, तेव्हा ते असेच पाय हलवतात. ही त्यांची सवय शशीला माहीत होती. आणि आता बाबा खूप चिडलेत हे त्याला कळलं. आणि तो म्हणाला, बाबा माझं काही चुकलं का? बोला ना पटकन, मला खूप टेन्शन येते. आणि रवी शेठ मोठ्या आणि करड्या आवाजात म्हणाले, फक्त तुझ्या एकट्याशी नाही, मला चंद्राशी सुद्धा बोलायचं आहे. तिला बोलावं इकडं. आणि शशी मनात म्हणाला, याचा अर्थ चंद्रा काहीतरी बोलली असणार नक्कीच. त्या मूर्ख मुलीला मी म्हणालो होतो की आपल्या निर्णयाबद्दल कोणाशी बोलू नकोस, आणि तिला माझी शपथसुद्धा घातली होती, तरीही तिनं माझी शपथ मोडली. आणि शशी म्हणाला, बाबा काय बोलायचं, माझ्याशी बोला ना, तिला कशाला? आणि रवी शेठ चिडून म्हणाले, ती तुझी अर्धांगिनी आहे, मग तिच्याशी बोलायला नको का? आणि तू जरी तिला महत्त्व देत नसला तरी आम्ही तिला महत्त्व देतो. तुला वाटत असेल ती मूर्ख आहे, अडाणी आहे, गावंढळ आहे, पण कशीही असली तरी ती तुझी बायको आहे अजित. आणि तिच्या भावनांना, तिच्या मताला सुद्धा तितकंच महत्त्व आहे जितकं तुझ्या मतांना महत्त्व आहे. समजलं? तू स्वतःची मतं तिच्यावर लादायची नाहीत. आता शशी मुद्दाम काहीच कळलं नाही असं वाटून म्हणाला, बाबा तुम्ही केव्हा तिच्यावर मतं लादली? तिला पूर्ण फ्रीडम आहे तिचा विचार करण्याचा. पण बाबा ती अल्लड आहे, मॅच्युअर नाही. मग अशा वेळी तरी मला विचार करायला हवा ना? आणि रवी शेठ म्हणाले, नक्की तुझं मत तिच्यावर लादत नाहीस ना? मग कालपासून ती पोरगी का रडते? ती आई होणार आहे तरी आनंदी का नाही? हे बघ अजित, बाहेर समस्त आया भगिनींना आपण न्याय देतो, आणि जर आपल्याच घरात एका स्त्रीवर असा अन्याय होत असेल, तिचा हक्क तिच्याकडून हिरावून घेतला जात असेल, तर हे कितपत योग्य आहे? आपल्या कार्यावर बोट उठेल की नाही? लोक म्हणतील की तुम्ही तुमच्या घरातल्या स्त्रियांचे हक्क मारता आणि बाहेरच्या स्त्रियांना काय न्याय देणार? आणि मला नक्की सांग पटकन की तू तिला काय म्हणाला? शशी आता गप्प बसला. आणि रवी शेठ म्हणाले, शारदा चंद्राला बोलव, हा असा बोलणार नाही. आणि शारदानं चंद्राला बोलवलं, आणि चंद्रा खाली मान घालून आली. आणि रवी शेठ चंद्राला जाब विचारत म्हणाले, चंद्रा बोल, काय म्हणाला तुला हा? चंद्रा आता काही बोलत नव्हती. त्यानं त्याची शपथ घातली होती ना, म्हणून. आणि रवी शेठ म्हणाले, बोल चंद्रा, मी आहे तुझ्यासोबत. तो काहीही करणार नाही. आणि जर त्यानं तुला काही वेडं वाकडं सांगितलं असेल, तू दुखावशील असं काही बोलला असेल, तर त्याच्याकडे मी बघतो. चंद्रानं आता शशीकडे बघितलं. शशीनं सुद्धा तिच्याकडे बघितलं, तरीही चंद्रा काही बोलली नाही. आणि म्हणाली, बाबा काहीच नाही. कुठे काय? तुम्ही कशाबद्दल बोलता? आणि शारदा म्हणाली, चंद्रा आता काहीच लपवू नको. आणि अजित तू सुद्धा. मला सगळं समजले की तुमच्या मनात काय आहे. तुम्हाला आता तुमचं मूल आलं म्हटल्यावर आमच्या अभिजितला सोडून जायचं आहे ना? असंच आहे ना तुमच्या मनात? आणि हे आता आम्हाला कसं सांगावं हाच विचार करता ना तुम्ही? आणि हे ऐकलं तसं शशी आणि चंद्रा दोघेही चक्रावले. आणि शशी पटकन म्हणाला, नाही बाबा नाही, असं माझ्या मनात नाही. मी अभिजितला कधीच माझ्यापासून दूर करणार नाही. आणि चंद्रासुद्धा म्हणाली, मा, परमेश्वराला माहीत आहे की अभिजितबद्दल माझ्या मनात किती माया आहे. तो साक्षी आहे की मी त्याच्यावर किती प्रेम करते. माझ्या मनात असलं कधीही आलं नाही. उलट आम्हाला आमचं मूल नको आहे. मला फक्त अभिजित हवा. आणि म्हणून आम्ही आज हॉस्पिटलमध्ये जाऊन आमचं बाळ पाडणार आहे.
आणि कधीच आई बाबा होणार नाही, कारण आम्ही फक्त आणि फक्त अभिजितचे आई बाबा आहे, असं चंद्रा भावनेच्या भरात खरं खरं बोलून गेली. शशीनं सुद्धा आता मान खाली घातली होती आणि हे ऐकून रविशेठ आणि शारदाला त्यांचं काय करावं ते कळेना. रविशेठ उठले आणि म्हणाले, आता कसं सगळं खरं खरं बाहेर आलं. आम्हाला माहीत आहे तुम्ही अभिजितवर किती प्रेम करता, पण तुमचं खरं काय आहे ते काढून घेण्यासाठी आम्ही असं मुद्दाम म्हणालो, क्योंकि सीधी उंगली से घी नहीं निकला तो उंगली टेढ़ी करनी पडती है. आणि अजित हे मला बिलकुल आवडलं नाही. बेटा, तू असा विचार तरी कसा केलास या छोट्या लेकराविषयी? अरे, तो तुझा अंश आहे आणि तूच त्याला मारायला निघालास. आणि शशी म्हणाला, बाबा सॉरी. पण तशी शारदा म्हणाली, अजित सॉरी वगैरे काही नाही. मला ना तुला बोलूसुद्धा वाटत नाही रे. पण जाऊ दे, मुलगा आहेस ना तू माझा, मग तुझ्यावर कशाला चिडू. एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा जर असं काही बोललास तर याद राख. आणि आमच्या चंद्रावर अजिबात शंका नाही घ्यायची तू. आपण सगळे एक आहोत, एका मनाचे आहोत आणि आपण सगळे एकमेकांवर खूप प्रेम करतो. रविशेठ म्हणाले, अजित, भावनेच्या भरात येऊन तू हा निर्णय घेतला होता ना, पण बेटा चंद्राप्रती तुझं कर्तव्य आहे, आधी ते निभाव. आणि असं जर झालं असतं तर आयुष्यभर तिनं तुला माफ केलं नसतं. आत्ताही तिनं आम्हाला काहीच नाही सांगितलं. आम्हाला हे सगळं अभिजितकडून कळलं आहे, समजलं. त्यामुळे तू तिला काहीही बोलणार नाही. आणि शशी म्हणाला, बाबा मी हा निर्णय भावनेपेक्षा कर्तव्य म्हणून घेतला होता, कारण बाबा भावनेपेक्षा कर्तव्य महत्त्वाचं. आणि रविशेठ म्हणाले, तुझं बरोबर आहे, पण हे केव्हा? तर जेव्हा भावना आणि कर्तव्य एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात तेव्हा. दोन्हीपैकी कोणत्या दिशेला जावं हे आपल्याला कळत नाही तेव्हा. हे तू बोलू शकतो अजित, पण भावना आणि कर्तव्य जर दोन्ही एकमेकांच्या हातात हात घालून सुखाने नांदायला बघत असतील तर दोन्हीही स्वीकारायला काय अडचण आहे, सांग बरं. बेटा, मी स्वतः तुला अभिजितला दत्तक देतोय, तुझा ज्येष्ठ पुत्र म्हणून, आणि तरीही तू असं बोलतोस. माझ्या मनात तुझ्याविषयी शंका नाही. शारदाला चंद्रावर खूप खात्री आहे. मग तुम्ही आमच्या भावनांशी खेळताय का? आम्हाला सुद्धा तुमचं मूल बघायचं आहे. आमच्या नातवंडाला अंगाखांद्यावर खेळवायचं आहे. आणि खरं तर असा विचार करून तुम्ही आमच्यावरच अविश्वास दाखवला आणि मी आणि शारदा खूप दुखावलो आहे. आणि शशी म्हणाला, सॉरी बाबा. शारदा म्हणाली, सॉरी. आम्हाला नको म्हणूस, चंद्राला म्हण आणि आता तिची काळजी घे. आणि बाळाविषयी असा विचार डोक्यात आला तुमच्या, आता दोघेही समोर बसा आणि मला दोघांची दृष्ट काढू द्या. आणि अभिजितने आता चंद्रा आणि शशीच्या हाताला पकडलं, दोघांना एकत्र बसवलं आणि शारदाने दोघांची दृष्ट काढली. आणि शशीनं चंद्राकडे बघितलं, पण चंद्रा त्याच्याकडे न बघताच बेडरूममध्ये निघून गेली. आणि रविशेठ म्हणाले, पळा, आता तिची समजूत काढा. काहीही विचार करतो ना तू, आता या कोल्हापुरी मिरचीचा ठसका तुला झेपणार नाही, असं म्हणून रविशेठ खूप हसायला लागले. आणि शशीसुद्धा हसला आणि बेडरूमकडे गेला. आणि त्यानं दार उघडण्याचा प्रयत्न केला तर दार आतून बंद होतं. आणि आता चंद्रा लवकर ऐकणार नाही हे त्यानं ओळखलं. आणि काय करावं तिला मनवण्यासाठी असा तो विचार करायला लागला. तिला पिक्चरला न्यावी का? पण नको, तिला पिक्चर आवडत नाही. तिला बागेत घेऊन जाऊ का? पण नको, बागेमध्ये ते एकमेकांवर लव करणारे कपल बघितले की ती चिडते. मग तिला कुठे घेऊन जाऊ असा तो विचार करत होता. आणि तो दरवाजाच्या बाहेरच थांबला होता. आणि तिला म्हणाला, चंद्रा दरवाजा उघड ना, आय एम सॉरी प्लीज. पण चंद्रा दरवाजा उघडत नव्हती आणि काही बोलतही नव्हती. आणि आता इकडे कोल्हापूरमध्ये एक अशी घटना घडत होती की जी शशीसाठी खूप अशुभ होती. एक नवीनच इन्स्पेक्टर आले होते. गडचिरोली होऊन बदली होऊन आले होते. खूपच प्रामाणिक होते, अत्यंत धाडशी आणि हुशार. आजपर्यंत भल्या भल्या गुंडांना त्यांनी पाणी पाजलं होतं आणि बहुतेक हेच इन्स्पेक्टर शशीला नडणार असं वाटत होतं. मग आता वेळोवेळी जेव्हा जेव्हा शशी कोल्हापूरमध्ये येऊन गेला होता तेव्हा तेव्हा पळून जाताना
इथेच त्यानं गाड्या सोडल्या होत्या आणि त्या सगळ्या गाडीचा RTO पासिंग दादर होतं, मुंबईमधलं. आणि नक्कीच याचा आणि या कोल्हापूरचा, त्याच्या शिक्रापूरचा काहीतरी संबंध आहे असं त्या इन्स्पेक्टरच्या डोक्यात खेळू लागलं. आणि त्यांनी शशीची फाईल रिओपन केली आणि शशी कोणत्या प्रकारे खुनी झाला होता याचा केस स्टडी केला. आणि शशी तुरुंगातून पळाला, कुठे कुठे जाऊ शकतो, कधीतरी त्याच्या गावाला आलाच असेल की, असा ते विचार करत होते. आणि नेमकं त्यांना असंही वाटलं की जो वेळोवेळी इकडे येत होता तो शशिकांत चंद्रकांत इनामदार फरारी खुनी का नसू शकतो? नक्कीच असू शकतो. याचाच अर्थ तो मुंबईमध्ये, दादरमध्ये राहतो आणि स्वतःची ओळख लपवून राहतोय. आणि त्यांनी आता शशीला पकडण्याचा प्लॅन सुरू केला. आणि त्यावेळेची शशीची छायाचित्र मुंबई, दादरच्या आणि इतर भागातल्या पोलीस स्टेशनला पाठवली. आणि असा दिसणारा कुणी आहे का तिकडे असं विचारलं. आणि झालं. पोलिसांनी लगेच तिकडे कळवलं की हाच अजित आहे. म्हणजे शशी आहे तोच अजित आहे आणि तो इकडे नाव बदलून राहतोय हे कन्फर्म झालं. आणि कोल्हापूरचे ते इन्स्पेक्टर म्हणाले, शशी इनामदार उर्फ अजित, आता पुन्हा तुरुंगात जाण्याची तयारी कर. खूप मोकळा श्वास घेतला तू आणि पोलिसांपासून किती पळण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा कायद्याचे हात लांब आहेत. आणि इतके लांब आहेत की ते कधी ना कधी गुन्हेगारापर्यंत पोहोचतातच. आणि आता दिवाळी आहे तोपर्यंत एन्जॉय कर. मी येतोय तुला बेड्या ठोकायला असं म्हणून त्या इन्स्पेक्टरनं पुन्हा शशीची फाईल कोर्टामध्ये टाकली आणि त्याला अटक करण्याचं वॉरंटच काढलं. आणि इकडे शशी अजूनही चंद्राला दरवाजा उघड म्हणून विनवत होता आणि तिनं रागात दरवाजा उघडला. आणि अगं ऐक ना चंद्रा असं म्हणून शशी लाडात आतमध्ये गेला. तशी चंद्रा बाहेर आली आणि बाहेरून कडी घातली. आता चंद्रा बाहेर आणि शशी आत. आणि मगाशी चंद्रा आत आणि शशी बाहेर होती. ती परिस्थिती तशीच राहिली आणि शशीनं डोक्यावर हात मारून घेतला. आणि अभिजित, रविशेठ आणि शारदा खूप हसायला लागले. मग आता काय होईल पुढं? शशी पुन्हा जेलमध्ये जाईल का? त्याची शिक्षा त्याला पुन्हा भोगावी लागेल का? आणि मग चंद्राचं काय होईल त्यानंतर हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.